अजितदादा विलीनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते। फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडला। सध्याच्या परिस्थितीत कोणतंही राजकारण करायचं नाही, फडणवीसांचं प्रत्युत्तर। अजित पवारांसोबत झालेल्या चर्चांमध्ये मी सुद्धा होतो, मात्र 13 दिवस झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर बोलेन। फडणवीसांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। आम्ही एनडीए सोबतच राहणार, यापुढे जाणार। तर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर दादांच्या एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष तटकरेंची स्पष्टोक्ती। प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यासंदर्भात वरिष्ठ पत्रकारांना चुकीची माहिती दिली। पियुष गोयल यांनी माफी मागितली, तर आपण अध्यक्ष होण्यासंदर्भात वृत्त हे तथ्यहीन असल्याचं पटेल यांचंही ट्विट। सर्वसामान्य करदात्यांना कोणताही यंदा दिलासा नाही, इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही, गेल्या वर्षीप्रमाणेच आयकराचा स्लॅब असणार। एलसीडी, एलईडी, मोबाईल, बूट, बाईकसह मधुमेह, कॅन्सर औषधं यासह भारतात बनवलेले कपडे, क्रीडा साहित्य स्वस्त होणार, अर्थसंकल्पातनं मोठी घोषणा। पर्यावरणपूरक प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी 7 अतिजलद रेल कॉरिडॉर्स, तर मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, वाराणसी, सिलिगुडीमध्ये हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करण्याच्या घोषणा। विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प, केंद्रीय करातनं महाराष्ट्राला सुमारे 1 लाख कोटींचा वाटा मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। शेतकऱ्यांसाठी बहुभाषिक एआय टूलसह कापूस उत्पादनासाठी नवीन योजना राबवणार, नारळ, चंदन, काजूचं उत्पादन वाढवण्यावर सुद्धा भर, काजूला जागतिक ब्रँड बनवण्याचा निर्धार। रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणारे 5 आरोपी पुण्यातनं जुहू पोलिसांच्या ताब्यात। शेट्टी इमारतीबाहेर 4 राऊंड फायर केल्याची माहिती, तर गुन्हे शाखेनं रोहित शेट्टीचा जबाब नोंदवला।